दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। नाशिकमध्ये विशेषतः सिडकोमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाणी प्रश्न हा गंभीर स्वरूपात समोर येत आहे। अपूर्ण आणि दूषित पाणी पुरवठा सिडकोमधील नागरिक अक्षरशः वेठीस धरले गेले। त्यातच आज महानगरपालिकेच्याच सर्वसाधारण सभेत पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावरून वातावरण चांगलेच तापले। चर्चेदरम्यान आरोप प्रत्यारोप सुरू झाल्यानंतर बडगुजर यांनी मुकेश शहाणेंना बोलताना रोखले। त्यामुळे संतप्त झालेले मुकेश शहाणे यांनी भाजपचे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला। या घटनेमुळे सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। इतर नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत दोन्ही बाजूंना शांत करण्याचा प्रयत्न केला। पाणी पुरवठ्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद हा काही वेळ शाब्दिक चकमकीत बदलला। घटनेनंतर सभागृहातील कामकाजावर काही काळ परिणाम झाला। या प्रकारामुळे महापालिकेच्या सभागृहातील शिस्त आणि लोकप्रतिनिधींच्या वर्तनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। दरम्यान या घटनेनंतर नाशिकमध्ये बहुचर्चित असलेल्या सुधाकर बडगुजर आणि मुकेश शहाणे यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। प्रतिनिधी प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक।